मग पुढं स्वप्नील, प्रथमेश. नंतर हॉस्पिटलला मग म्हणजे पहिल्यांदा तुला जाणवलं कधी मग आपल्याला त्रास होतो? त्रास थांबा. त्रास म्हणजे माझा आहे ना मणका दुखायला लागला सुरुवातीला सुरुवातीला. सगळ्यात सुरुवातीला पायाला पायाला मुंग्या यायच्या. बर. नंतर पायाला असं गोळे यायला लागले. म्हणजे मी उभा वापरायला सुरुवात केल्यापासून किती दिवसात? एक महिन्याभरात. त्याच्यानंतर गोळे यायला लागले का, त्यानंतर गोळे आल्याच्या नंतर आहे ना मी असं गाडीतून वगैरे उतरलो ना तर माझा असा झोक जायचा. म्हणजे नाही का पायात ताकद नसल्यासारखं व्हायचं. मी असं पहिलं 5 मिनटं काय तरी आधार घ्यायचो आणि मग बाजूला वगैरे कुठं जायचो. असा त्रास झाला. त्याच्यानंतर मग माझा मणक्याचा त्रास व्हायला लागला. मग मणक्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर मी त्याच्यावरती दवाखाना केला. तुझं वय किती आहे? माझं वय आता 20 कंप्लीट 21 रनिंग आहे. 2005 जन्मतारीख. मला सांगा, मुलाला आपला त्रास होतोय हे तुमच्या कधी लक्षात आलं? त्यांनी फोनवर सांगितलं की मला असं असं होतंय बाबा, माझ्या पायाला मुंग्या येतात आणि गोळे येतात. तर म्हणलं तू इकडे ये म्हणलं गावाकडं. हा नाही इथं शिक्रापूरला, ते तिकडं गोव्याला तिकडे गेलं ते. तर म्हणलं तू इथं ये. मग इथं आल्यावर बघितलं तर ते म्हणलं बाबा मला त्रासच होतोय पायाला. म्हणलं असं कसं काय व्हायला लागलं? तर मग मनका दुखायला लागला परत. मग चालायलाच जमाना. मग त्याला ह्यांनी स्वप्नीलनी दवाखान्यात नेलं सुरत हॉस्पिटलला. मग तू पहिला MRI काढला? मग काय झालं MRI काढला? MRI काढला तर MRI इथं हॉस्पिटलला दाखवला. तर MRI मध्ये काय रिपोर्टमध्ये काय किरकोळ इकडे तिकडं असं त्यांचं म्हणणं आलं. मग त्याचे उपचार केले, पण त्याचे उपचार ती काही सक्सेसच होत नव्हते. ती जास्त त्रास व्हायला लागला. तुझा आजार वेगळा, तुझा उपचार वेगळे. मग त्याच्यामुळे एवढा त्रास झाला की म्हणजे जगन म्हणून वाटत नव्हतं. एवढा त्रास व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये. घाम मी अख्खा वल्ला व्हायचो. ब्लँकेट पण वल्लं व्हायचं तोंडावर घेतलेलं. खाली टाकलेलं ब्लँकेट पण वल्लं. आणि थंडी वाजायची आणि घाम यायचा. गरम होऊन घाम नव्हते, थंडी वाजून घाम येत होता मला. मग लिमिट नव्हते एवढा घाम येत होता. फार पाठीला कातड म्हणजे बघू आता क्लिअर झाले आता. हे तरी पण दिसतच आहे की. जरा घ्या जरा. ही काय औषधानं झालं का? नाही काय त्यानेच झालं. त्या क्रीमने झाले. क्रीमनी हे साल्ट गेलं हे काय पूर्ण. हा पण क्लिअर झालंय त्याला ते औषध लावून. मग तुला तुझा उपचार दुसराच सुरू होता. हे किती दिवस चाललं तुझं मनक्यावर? हे माझं कमीत कमी ना एक महिनाभर चाललं. हे हॉस्पिटलमध्ये जेव्हा होता बोलण्याच्या परिस्थिती नव्हता. नाही नव्हतं, आवाजच निघत नव्हता कसलाच. आवाज बंद झाला. मग आता एवढ्यात तरुण घाबरलो होतो. मर्क्युरीचा रिपोर्ट बघा जरा, दाखवा जरा क्लोज. मी हा वाचून दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी. सो ॲक्च्युली हा एका प्रायव्हेट लॅबचा आहे, पण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे KEMमध्ये पण मर्क्युरीची टेस्ट केली गेली मुंबईमध्ये. आणि आता ड्राफ्ट ॲनालिसिस रिपोर्ट बघा, जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी. मी आल्या आधी हाच रिपोर्ट विचारला. घ्या क्लोजमध्ये. हे पॅरामीटर्स मर्क्युरी, हेवी मेटल्स, राईट, mg/kg असं दिसतं. ती आहे 15,098.69. त्याची ती मेथड पण दिलेली आहे. म्हणजे ह्याच्या शरीरामध्ये त्याचं जे प्रमाण होतं ते 15,098.69 mg मिलोग्रॅम क्रीमचं हो. क्रीममध्ये ती जी आहे ती पर kg मध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते 15,098. आणि मग ह्या क्रीमचा सगळ्यांना बाधा झाली. तुझ्याबरोबर किती लोक अशी ॲडमिट होती? माझ्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं की 14 जण माझ्या आधी येऊन गेले होते आमच्या. म्हणून डॉक्टरांना कळलं ती क्रीम हीच क्रीम आहे ती म्हणून, बरोबर ना? त्यांच्या मोबाईलमध्ये फोटोच होता ह्याचा. तो दाखवला त्यांनी. आता काय त्रास होतो? आता गुडघे दुखत आहेत पूर्ण. हा म्हणजे वेगवेगळा त्रास चालू करत होते. आता गुडघे राहिले की काहीतरी वेगळं दुखलं. तू मला रात्री झोपला नाही? रात्री 1 सेकंद पण मी झोपलो नाही. काल रात्री? काल रात्री ते लई ठणकत आहे ना. बोलायला तर काही त्रास होत नाही ना? आता नाही त्रास होत, आता नॉर्मल होतोय. पण पहिली परिस्थिती नव्हती तशी, माझी बोलण्यासारखी नव्हती परिस्थिती. बोलतच नव्हता, आवाजच पूर्ण बंद झाला. शेवट म्हणजे डॉक्टर म्हणले 2 दिवस लेट झाला असता ना किंवा कसं म्हणजे हेच नव्हतं, पॅरालिसिस किंवा अटॅकने वाचू शकत नव्हतं. आणि ह्याचा असा विषय की मला त्रास झाला, लवकर झाला. ज्यांना 1-2-2.5 वर्षानंतर होईल, डॉक्टरांचं असं म्हणणे किडनी आणि लिव्हर टोटल फेल होऊ शकतो, उपचार डॉक्टरांनी असं म्हणणे.
आणि आता तुला गुडघे इतकी दुखतात की तू झोपू शकत झोपू नाही. अजून दुसरा काही त्रास तुला? नाही आता गुडघे जर राहिले ना तर दुसरं काहीतरी दुखते. माळकरी दिसताय म्हणलं. हो मला घरीची हं. वारी करता का नाही मग? मग वारी चालूच आहे. हा. पंढरपूर आळंदी चालूच आहे. वारी नाही पायी चालत का कशी? पायी, पण आता नाही जमत. आता हे गुडघे दुखत आहे, हा. कंबर दुखत आहे, त्याच्यामुळं गाडीने जायचं आणि यायचं आता. नातवाचं असं झालं कवा लक्षात आलंय? हे नंतर लय उशिरा लक्षात आलं आम्हाला, यांनी कळवलं नाही लवकर दुखत आहे म्हणून. हा. पण ते नंतर लक्षात आलं. तू घरी आला ना आणि असा पालथा झोपला आणि मग हे लावण्यात काळं दिसायला लागलं. सगळं? हो, हा. त्याच्यामुळं मग ती थांबलीच नाही, तिथून लगेच हल्ली डायरेक्ट मग दवाखान्यात आडली. आता इथं त्यांनी आधी दाखवलं काही बाहेरचं काही दवाखान्याचं, पण त्याला फरकच पडा ना. हम्म. आणि मग तिथून पुढे दवाखान्यात हलावलं. किती दिवस दवाखान्यात मग? दवाखान्यात 12 दिवस होता. 12 दिवस कसं 15 दिवस होता. हा? तवर जीवात जीव नाही आपल्या. नाही म्हण जेवण गोड लागणार आणि काहीच व्हायला. जेव्हा तो मी तिकडून गावून आलो, इथं आल्यावर मग ज्याला पाहिलं तेव्हा मग समाधान वाटलं. म्हणजे इतकी परिस्थिती बेकार जाते. काय करावं? हा, तुम्ही गेलता का दवाखान्यात बघायला? दवाखान्यात येऊन त्याच्या बापाशिवाय दुसरा लिहून देत नव्हते ना दवाखान्यात. एका माणसाचाच पास होता तिथं दवाखान्यात भेटायला जायला. हा. आम्हाला कोण उभं येऊन देते तिथे. जेव्हा घरी आणलं तेव्हा मी आलो. तिथून मी संध्याकाळी त्याला संध्याकाळी आणलं आणि मी 12-11ला इथं आलो. त्याला बघितल्याशिवाय जीवन नाही गेलं. हो, नाही झोपच नव्हती. सारखी डोक्यात चिंचिन तीच काय होतं आणि काय नाही. काय? म्हणजे इतकी परिस्थिती बिकट होती. आता बी रडायला होतो मी. कसं आहे शेवटी ते आजोबाचं प्रेम आहे. एका काय त्यात गोरवायची क्रीम कवा आपल्या तर आयुष्यात ऐकलेलं अहो, मी. कधी आयुष्यात जन्मात ती लावली नाही. साबण नव्हती अंगाला लावायला, तर ही क्रीम कवा लावायची. ते आता झालंय हं. क्रीमचं. इथून मागू कवा कोणच्या काळात क्रीम होती. No. हाय रंग हे असाच, काही फरक नाही त्याचा. अहो शेवटी कसं आहे ओरिजिनल ती ओरिजिनल. अंग असं. तुम्ही किती मेकअप लावले तर त्यांनी काय होऊ शकत नाही. पण त्यांनी आता उलट- नवीन पिढी आहे, नवीन पिढीला. हा बरोबर आहे ना, ते बी खरं आहे. हं. ते चुकीचं नाही. आता कोण जाणार आहे पंढरीला? कोण जाणार आहे का चालत? आता कोण जाते. नाही सर. आपले हातपाय थकले गेले संपले. इथून माग त्यांच्या इच्छा गाड्याने जातात का पायी जाते. लय प्रेम दिसतंय पण तुमचं नातवावर. मग आता पहिल्यापासून ए बाबा इकडे ये, डोळ्यात पाणी माझ्या बघ. पैसे राहिलेला आहे, सांभाळलेला आहे मी. हं. तू सांगितलं नसणारच आज मला मी कशाने काय झालंय म्हणून. नाही, सांगितलंच नाही. नव्हतं, हेच सांगितलं नव्हतं. गावाकडे असतात ना की मिरज गाव आहे आमचं गाव. हा. तू गोव्यात काय करत होतो? हं? गोव्याला कशाला गेलो? आम्ही रत्नागिरीला गेलो गाड्याचं हे होतो ना. ट्रान्सपोर्टचा बिझनेस. ट्रान्सपोर्टचा बिझनेस तर तिकडे गाडी fit जावं झाली होती, लागत त्यामुळे बाहेर रत्नागिरीला कुठं बी. गेलेलो होतो आम्ही. 4-5 दिवस त्याच्यामुळे रत्नागिरीला तशी होतो. काय अडचण नाही. हं. कमी वयामध्ये हे असं होणं आमच्यासारखं झालं तर चालत. पण कमी वयामध्ये जेवढं त्यांनी कमावलंय तेवढं आम्हाला कमावता आलं नाही. नातवाला. हो, आमचे दिवस असेच गेले. आता खर्च बी झाला की तेवढा. आम्हाला आता खर्च झाला ना. खर्च 6 लाख रुपये गेले म्हणजे सोपे गेले का. अशी आता 14 काही कुटुंब. क्रीमवाले आणून देते का आम्हाला. बघू की काय होईल. अशी 14 कुटुंब आहेत ना शिक्रापूर परिसरामध्ये. हं? वडील म्हणतात हे वाचला हेच नशीब. हा बस त्याच्यातच तुम्ही आमचे कल्पना समाधान केली, 3200 रुपयाची क्रीम, मग 6 लाख रुपयाचा खर्च आणि अशी 22 वर्ष लागलं, वय कमी आहे. अशी 14 कुटुंब आहेत शिक्रापूर परिसरामध्ये. मला खात्री आहे की या संदर्भामध्ये एफडीए त्यांना जे काही करणं शक्य आहे तेवढं ते सगळे करतील. काळजी घ्या. वय किती आहे? वय माझं 80 आहे. अंग असं. हा, कमी नाही वय, तरी अजून थोडा बरा आहे. ऐकायला येतं का नीट? हा, चष्मा. सगळं चष्मा लावायचो कधी मध्ये, अजून चष्मा नाही एवढा, पण हं. कधी मध्ये आपलं नाही तर दिसायला केले रे, दात केले रे, सगळं केले. तसलं काय अडचण नाही अजून. थांबूया.